कोणी जात नसल नको जाऊ दे मी जाते। पुतना मावशीनं जायचं ठरवलं। पुतना गेल्या पहिल्यांदा त्यांनी तिथं जाऊन सुंदर देवांगणीचं रूप घेऊन देवाला मारायला प्रयत्न केला, पण देव काय तिथंही मेले नाही। देवाने उलट पुतनेलाच मोक्ष दिला। महाराजा पुतना गेली अग बग अगा रेटा अवघ्या दैत्यखानी मारिल्या बाळपणी। भरपूर दैत्य देवानं पाळण्यात असतानाच मारले। देव हळूहळू मोठा व्हायला लागला। मोठा होता होता देव पाळण्यातून बाहेर डोकवायला लागला। जसं पाळण्यातनं डोकवायला लागलं तसं यशोदा विचार करायला लागली, हे पोरग पाळण्यातून डोकवतंय, एवढा उंच पाळणा, पूर्वीचे पाळणे मोठे असायचे, उंचीवरती असायचे, आणि पोरग जर खाली पडलं तर पोराच्या मांटोळीला मार लागेल आणि काहीतरी बरं वाईट घडण्यापेक्षा आता पोरग पाळण्यात ठेवायच्या कामाचं नाही। म्हणून देवकी मातेनं यशोदा मातेनं पोरग पाळण्यातनं उचललं आणि खाली घेतलं। खाली घेतल्यानंतर खाली तरी महाराज गप्प बसतायत का? पोरग खाली घेतल्यानंतर खाली पण पालतं व्हायला लागलं। पालतं होता होता पुढं पुढं सरकायला लागलं आणि पुढं पुढं सरकता सरकता भगवान परमात्मा रांगायला लागले। तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं रांगत। तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत। रंगणी रंगनाथ तोम देखीला साजनी ग। भगवान परमात्मा महाराजा तळवे तळहात टेकत टेकत डाव्या गुडघ्यानं गोड असं रंगायला लागलेले आहेत आणि रांगत असताना भगवान परमात्मा पृथ्वी मातेला दिलासा देत आहेत। तळवे तळहात टेकीत, तळहात टेकून पृथ्वी मातेला सांगतायत, काळजी करू नका, निश्चिंत राहा। मी म्हटलो होतो तुम्हाला मी येतोय आणि मी आलेलो आहे। पहा आता मी आलोय ना, तुम्हाला धीर देतोय मी। बघा मी आलोय, आता मी सगळं नीटनेटकं करेन, तुम्ही आता निश्चिंत राहा, असा दिलासा महाराजा पृथ्वी मातेला देवानं दिलेला आहे। पृथ्वी मातेला दिलासा देऊन भगवान परमात्मा रंगायला लागले। रंगत रंगत अख्ख्या संपूर्ण घरात फिरायला लागले आणि मग रांगत रंगणी चोरीत लोणी, धावुणी धरती गवळणी रे। भगवान परमात्मा रांगायला लागले। रांगत रांगत आपल्या घरामध्ये पळायला लागले। गवळणींनी इकडून तिकडून यावं, देवाला पकडावं, उचलून घ्यावं, देवाचे मुके घ्यावेत, देवाला गळ्यामध्ये गळ्याची मिठी मारावी, बिलगुण घ्यावं, देवाला नटखट बालक नया रांगत होता। आणि रांगता रांगता भगवान परमात्मा आपल्याच घरात कुठं कुठं काय काय ठेवले बघायला सुरुवात केली। आणि मग जिथं जिथं दही दूध तूप लोणी असायचं तिथं जायचं, लोण्याचा गोळा घ्यायचा आणि रांगत रांगत जाऊन लोणी खायचे। खाता खाता भगवान परमात्मा हळूहळू हळूहळू थोडे मोठे व्हायला लागले, बोलायला सुरुवात झाली, बोबडं बोलायला लागले भगवान परमात्मा। आई यशोदा माता एक दिवस घुसळण करता करता देव तिच्या जवळ गेले आणि घुसळण करत असताना यशोदेला विचारतायत, मैया ओ मैया, तो जो आवाज येतोय ना त्या डेऱ्यामध्ये तो मला हवाय, देती का ग? आई म्हणते, बाळा हा आवाज फक्त कानानं ऐकायचा असतो आणि सोडून द्यायचा असतो। देव म्हणतो, नाही आई मला दे। आई ग मला ते दे ते दे ते दे। आईनं विचारलं काय? म्हणला डेऱ्यात घुम 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 करते ना ते मला दे। आईनं सांगितलं कानानं ऐकायचं, समाधान मानायचं, हे खायचं नसतं, हे मिळत नसतं, ऐक फक्त। देव म्हणतोय आई अशी देत नाही ना, मीच घेतो आता। अग्नी मातेला अग्नी देवाला विनवणी केली, तुम्ही मोठं व्हा। चुलीवरती दूध होतं, अग्नी मोठा झाला, चुलीवलं दूध उतू गेलं, करपलेला वास आला। महिलांना वास लवकर येतो पटकन, काय झालं की वास करपलेला आला की यशोदा माता धावत जाऊन त्या चुलीवर असणारं दूध, महाराजा कापड नाही काय नाही, पक्कड सांडशी कडची काही नाही, पटकन हातानंच उचललं बाजूला ठेवलं। तसं त्या यशोदा मातेची दाही बोट महाराजा पोळली, भाजली, फोड आले त्या बोटांना। आणि मग मात्र यशोदा माता तिकडे गेल्याबरोबर भगवान परमात्मा म्हणताय, आईला मी मागून कंटाळलो पण आई मला देत नाही ना, मीच घेतो। वरती डेरेच्या चढलं, डेरे म्हणजे छोटे नव्हते बरं आताच्या सारखे, मोठे मोठे डेरे होते। डेऱ्यावर चढलं, चढल्याबरोबर पाण्यात जशी पोरं मुटका टाकतात का तसं देवानं मुटका टाकून त्याच्यात दिला। त्या डेऱ्यात मुटका टाकला ना, आतमध्ये खोलवर जाऊन बसलं डेऱ्याच्या तळाशी गेलं। यशोदा माता बाहेरून आली, दूध भाजले होतं, बोट चोळीत चोळीत आली। आल्यानंतर यशोदा मातेनं परत घुसळण करायला सुरुवात केली। घुसळण करते पण लोण्याचा गोळा काय वरती येत नाही म्हणतं ना,
यशोदा माता चिंतेत पडली. अरे काय येत नसेल, कुठं काय झालं असेल, लोण्याचा गोळा का वरती येत नाही, असा विचार करणारी यशोदा माता शेजारणीला विचारते, आती मी घुसळण करते, बराच वेळ झाला पण लोण्याचा गोळा काही येत नाही, काय झालं असेल हो? आत्यानं सांगितलं शेजारणीनं, शिळं पाणी टाका, त्याच्यामध्ये थंड पाणी टाक. म्हणलं सगळं टाकून झालं, गरम पाणी सगळंच टाकून झालं. मग आता काय नाही म्हटलं, आता एक कर, कधी कधी लोण्याचा गोळा वरती येण्याच्या ऐवजी तळाशी बसलेला असतो, तू पाहिलंस का? यशोदा माता म्हणते नाही पाहिलं. मग म्हटले बघ बरं तेवढं. हो आत्या पाहते. यशोदा माता आतमध्ये गेले, डेऱ्या जवळ गेले, डेऱ्याच्या तळाशी लोण्याचा गोळा आहे का पाहण्यासाठी तिनं आपल्या ब्लाऊजची बाई पाठीमागं सारली आणि डेऱ्यामध्ये तिनं हात घातला. हात घातल्याबरोबर आत्यानं सांगितलं होतं कधी कधी लोण्याचा गोळा खाली असतो, लोण्याचा गोळा हाताला नाही लागला पण हा वायगोळा बसलेला हाताला लागला. तशीच त्याची शेंडी धरली आणि तसंच वरती उचललं. बघितल्यानंतर डोक्यावर मारून घेतलं, डोळ्यातून अश्रू आले. काय रे कृष्णा, किती वेड्यासारखा करतोस? अरे मी सांगितलं होतं तुला आवाज ऐकून सोडून द्यायचा. अरे तू खुशाल याच्यात गेलाय. मी किती जोर जोरात रवी आपटत होते, फिरवत होते गरगर. अरे तो जर रवी तुझ्या मांटाळूला लागला असता, तुला काही झालं असतं, बरं वाईट झालं असतं तर अरे मी तुझ्या पप्पांना काय मी सांगितलं असतं. कसं असं झालं बरं? तू जायला नव्हतं पाहिजे खाली. भगवान परमात्मा म्हणतंय आपली आई किती साधी भोळी आहे. आईला कुठं माहितीये या रवीच्या बापाचा मी बाप आहे. मेरू पर्वत जेव्हा समुद्र मंथन केलं होतं तेव्हा स्वतः भगवान परमात्मा मेरू पर्वत झाले होते. भगवान परमात्म्यानं मेरू पर्वताचा भार आपल्या खांद्यावरती कासव रूपामध्ये जाऊन आपल्या पाठीवरती झेलला होता. भगवान म्हणतायत आईला काय माहितीये एवढी एवढूशा लाकडाचा रवी माझं काय वाईट करणार आहे, एवढा मोठा मेरू पर्वत मी तो रवी माझ्या पाठीवर झेलला होता. असं भगवान परमात्माचे एक 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 खोड्या देव हळूहळू हळूहळू मोठे व्हायला लागले. रांगत रांगत भगवान परमात्मा चालायला लागले. आणि मग चालायला लागल्यानंतर देव काय घरात बसना, बाहेर गेले. बाहेर गेल्यानंतर सगळे बालगोपाळ जेवढे वरून देवांना सांगितलं होतं की तुम्ही अवतार घ्या, तुम्ही जन्माला या, सगळे आले होते. सगळ्याला एकत्रित केलं आणि एकत्रित केल्यानंतर देवानं सांगितलं हे पहा आपला जन्माचा उद्देश असा आहे की आपल्या पाठीमागच्या जन्मामध्ये तुम्हाला जे काही मिळलं नाही ते मला या जन्मामध्ये तुम्हाला द्यायचंय. पेंड्या म्हणतोय देवाला, देवा काय काय देणार आहेस आम्हाला? पेंड्याला देवानं सांगितलं अरे सगळं देतो, तुम्ही फक्त धीर धरा. कसं देणार आहेस? अरे मी देतो म्हटलो ना म्हणजे देणार आहे, विश्वास ठेवा. मग म्हणले आता काय करू? काय नाही म्हणले संघटना करा म्हणले. संघटना म्हण बाल गोपाळ माखण चोर संघटना तयार केली. आणि मग संघटनेचे नियम असे होते की संघटनेमध्ये मुकादम असणारा भगवान परमात्मा त्यानं पुढं चालायचं, बाकीच्यांनी पाठीमागं चालायचं, कुणीही पुढं जायचं नाही. दुसरा नियम असा होता जात असताना सर्वांनी शांततेत जायचं, गलबला करायचा नाही. नियम तिसरा आपण तिथं गेल्यानंतर भांडण कुणी करायचं नाही, शांततेत जे मिळेल ते घ्यायचं आणि पटकन बाहेर यायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम असा की माझं म्हणजे देवाचं सर्वांनी ऐकायचं. ठरलंय म्हणले, झालं, चला म्हणले जाऊया आता. पण भगवान म्हणले आता जाताना एक काम करा, आपल्या बरोबर काहीतरी हत्यार घ्या. पेंद्या म्हणतो कुठना हात्याला का त्याला? अरे म्हणलं लागतात ना आपल्याला जायचंय मोठ्या कामासाठी. काय काय घ्यायचंय म्हणले? देवानं सांगितलं पा बारीक वस्त्रगाळ केलेली माती घ्या, घेतली. छोटे छोटे खडे घ्या, घेतले. सराट्याचे काटे घ्या, घेतले. 2-4 विंचू घ्या पिशवीत बांधून, घेतले. काट्या घ्या, घेतल्या. आता पेंद्याला गप्प बसवायला पेंद्यानं देवाला विचारलं कुठना हे सगळं का त्याला? देवानं सांगितलं पहा ही जी चाळलेली माती आहे, बारीक वस्त्रगाळ केलेली माती, आपण चोरी करायला गेल्यानंतर जर समजा एखादी गवळण आपल्याला पकडायला आली तर त्या गवळणीच्या डोळ्यामध्ये ती माती काय करायची, फेकायची. गवळण डोळे चोळत बसन, आपण पळून जायचं. पेंद्या लय हुशार होता, जरा ऍडव्हान्स होता पेंद्या. पेंद्या देवाला म्हणतो देवा ए कुठना ती जर चत्मा घालून आली तोल. भगवान म्हणतात मग पुढची योजना करायची. गवळणीनं चष्मा जर घातलेला असेल तर सराट्याचे काटे तिच्या पायात टाकायचे. सराट्याचा काटा पायात मोडला की ती एक काटा काढायला गेली की दुसरा काटा तिच्या पायात जाणार आणि ती गवळण तिथंच गुंतणार, आपण पळून जायचं. पेंद्या लय हुशार होता. पेंद्या म्हणतो कुठना ती जो चप्पल घालून आली तर.
देव म्हणतात मग तू इथंच मर. महाराज नेहमी सांगायचे पिंट्याला म्हणते पिंट्या दुकानात जा. उठ रे पिंट्या, साखर संपले, चहा ठेवायचा दुकानात जा. पिंट्या हातोनातच म्हणतो मम्मी दुकान उघडलं नसलं तर. आई म्हणते अरे वाजले किती बघ, उठ लवकर दुकानात जा. पोरग म्हणतं आई दुकानात साखरच नसली तर. आई म्हणते अरे दुकान आहे ते, असं कसं होईल, साखर नाही असणार. पोरग पुढचं होतं, परत म्हणतो आई पैसे सुट्टे नसले तर. आई म्हणते मग आता तू इथंच मर, मीच जाते साखर घेऊन येते. तसं पेंद्या खोड्या देवाला विचारायला लागलं असं जर झालं तर, तसं झालं तर. देवानं सांगितलं असं काय होत नाही, तू टेन्शन घेऊ नकोस, सगळं काय व्यवस्थित होते, तुम्ही फक्त चला. एक 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 घर पाहुडं एकांताचे. भगवान परमात्माने एक एक घर पाहिलं आणि चोऱ्या करायला सुरुवात केली. चोरी करत असताना काय चोरलं महाराजा? दही दूध तूप लोणी चोरलं देवानं. आणि मग असंच पहिल्यांदा चोरी केल्यानंतर गवळणीच्या घरामध्ये शिरले, सगळं खाल्लं आणि डेरे जे होते ते डेरे पालते घातले आणि देव निघून गेले. सकाळी सकाळी गवळणींचा गलबला, उठा उठा चला मथुरेला जायचंय, मथुरेच्या बाजारात जाऊन आपल्याला दही दूध तूप लोणी विकायचंय, चला ग सगळ्यांनी. एकमेकीला आवाज द्यायला लागल्या, प्रत्येक जणीची गडबड आवरायची उरकायची. सगळ्यांनी उरकलं आणि जिच्या घरात चोरी केली होती ती डेरे घ्यायला त्या खोलीमध्ये गेली. आणि खोलीमध्ये गेल्याबरोबर ते डेरे पाहिले. संध्याकाळी रात्री मी उपडे ठेवलेले डेरे आत्ता सकाळी तिनं बघितलं तर पालते होते. गवळणीनं पाहिल्यानंतर तिला अचंबित झाली. गवळण म्हणले बापरे, रात्री मी सगळं भरलेलं होतं आणि आता हे पालतं झालं, यातलं गेलं कुठं आणि पालतं केलं कुणी? बोबाटा झाला. सगळ्या गवळणी जमल्या आणि सगळ्या गवळणी जमल्यानंतर त्या गवळणी म्हणतायत अगं कोणीतरी केलं असेल, कोणाच तरी काम आहे. त्यामध्ये एक गवळण होती देवाच्या घराच्या शेजारची. ती म्हणते मला माहिती आहे कुणी केलं. कुणी केलं? ए म्हणली मला माहिती आहे कुणी केलं. हे काम करणारा दुसरा तिसरा कुणी नाही, एकच आहे, माझ्या घराच्या शेजारी राहणारा नंदाचा पोरगा, अभंगाचं दुसरं चरण. मनती नंदाची पोरे, मनती नंदाची पोरे. आधी गोरी गेली खरे, आधी गोरी गेली खरे. मनती नंदाची पोरे, मनती नंदाची पोरे. आज चोरी गेली खरे, आज चोरी गेली खरे. मनती नंदाची पोरे, मनती नंदाची पोरे. भगवंताच्या घराच्या शेजारी राहणारी गवळण म्हणते अगं मला माहितीये हे कोण करू शकतं, कोणी केलं ह्याची गॅरंटी मला आहे, कोण आहे ते मी सांगू शकते. गवळणी म्हटल्या बघ खरं असेल तर सांग, उगाच कोणाचं पण नाव घेऊ नकोस, अगोदरच सांगते. म्हणली हे बघा मी सांगते कोणी केलंय, मला माहिती आहे 100%. फक्त एवढंच की तुम्ही मला काय म्हणायचं नाही किंवा तुम्ही माझ्यावर ओरडायचं नाही किंवा तुम्ही विश्वास ठेवायचा. त्या गवळणी म्हटल्या विश्वास ठेवायचा सगळं खरं आहे, कोण आहे हे तर सांग. बघा मी सांगते नाव, पण माझ्यावर ओरडायचं नाही कोणी. अगं सांग तर खरं नाव. मग त्यांनी सांगितलं की त्या गवळणीने सांगितलं म्हणती नंदाच्या पोरे. अगं नंदाचं पोरग आहे ना, ते नंदाचं पोरग ह्या चोऱ्या करते. आजी चोरी केली खरे, त्यानं हे चोरी केली. जसं देवाचं नाव घेतलं नंदाच्या पोराचं तसं सगळ्या गवळणींचा आवाज, ए काय पण सांगतीस, त्याचं काय नाव घेतीस? अगं तो कोण आहे? अगं नंदराजाचा पोरगा आहे तो, आणि तो का चोरी करेल? त्या म्हणल्या बघा अगोदरच मी सांगितलं होतं तुम्ही विश्वास ठेवणार नाही माझ्यावर, मी काय नाव सांगत नाही, पण तुमच्या आग्रहाखातर मी नाव सांगितलं, विश्वास तुम्ही ठेवला नाही, आता मी काय करणार? त्यानंच केले, मला माहिती आहे ना. तुला कसं माहित? अगं शेजारीच राहते म्हणले मी, मला कळत नाही वे काय चाललंय काय चाललंय काय नाही, ते सगळं मला कळत असतं. त्या गवळणी म्हटल्या कशावरून? अगं म्हणले हे जे सगळं असं सरळ डेरे खाऊन पालते घालणं असलं उलट पालट काम करणारा फक्त एक तोच आहे. तया विन हे नासी नवे दुसऱ्या ऐसी. तिसऱ्या चरणामध्ये सांगतात महाराज की ती गवळण सांगते अगं त्याच्याशिवाय असं काम करणारा दुसरं कोणीच नाही. करणारा फक्त तो एकच आहे, असं काम तोच करू शकतो.
गवळणी म्हणले अगं असं काय बोलतीस वेड्यासारखं, नंदाचं पोरग आहे, त्याच्या घरी भरपूर आहे सगळं, तू का चोरी करल आपल्या घरी येऊन? ती म्हणली अहो बरोबर आहे सगळं मान्य. अगं ते पोरग किती गुणी आहे, अहो गुणी आहे सगळं मान्य आहे, मग त्यानं केलं कसं? त्या गवळणी त्याला प्रश्न विचारतात तेव्हा ती गवळण सांगते अगं तुम्हाला विश्वास बसणार नाही पण मी तुमच्यासाठी सांगते, गुणी मुलगा आहे मलाही मान्य आहे, नंद राजाचा मुलगा आहे हे मलाही मान्य आहे, पण त्याच्या ठिकाणचा हा अवगुण नाहीये, हा ठाईचाच गुण, त्याच्या अवगुण जो आहे हा ठाईचाच अवगुण त्याच्या ठिकाणचा नसून तुकाराम जो होता त्या तुकारामाला हा अवगुण आणलेला आहे. अभंगाचं 4थं चरण. सवे तुकया मेला, सवे तुकया मेला, तुकया मेला, तुकया मेला. तेने आगुणा अनिला, 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 तेने आगुणा अनिला. मनती नंदा किया पोरे, मनती नंदा किया पोरे. तेने आगुणा अनिला, तेने आगुणा अनिला, मनती नंदा किया पोरे, मनती नंदा किया पोरे. गवळण सांगते अगं एवढं गुणी पोरगे नाही ते स्वतः करत, तुकाराम महाराज नावाचे संत आहेत त्यांनी हा अवगुण आणलेला आहे. सवे तुकया मेला तेने अवगुण आणला, विठोबार घरामध्ये जाऊन घर पाहून एकांताचे भगवान परमात्मा एकांताचं घर पाहायला लागले, एकांताच्या घरामध्ये जाऊन चोरी करायला लागले. बरं चोरी करत असताना चोरी कशाची करत होते? दही दूध तूप लोणी ताक काही देव पीत नव्हते घेत नव्हते, पण दही दूध आणि तूप आणि लोणी याचं मात्र भगवान परमात्मा चोरी करत होते. चोरी करत असताना भगवंताचा उद्देश आपल्याबरोबर असणारे गोपाळ, त्या गोपाळांना खायला घालणं हा फार मोठा उद्देश होता. मग भगवान परमात्मा गोपाळांना घेऊन एका एका घरात चोऱ्या करायला लागले. चोऱ्या करता करता भगवान परमात्म्याच्या चोऱ्यांची तक्रार यशोदा मातेपर्यंत गेली. सर्व गवळणी जमल्या आणि गवळणी सर्वजण जमून यशोदा मातेच्या अंगणामध्ये गेलेले आहेत. अंगणामध्ये गेल्यानंतर यशोदेला आवाज दिला, यशोदे बाहेर ये. यशोदा माता बाहेर आल्या आणि विचारलं काय झालं? त्या गवळणींनी सांगितलं की तुझ्या पोराला जरा आवर. ती म्हणते काय केलं? ती म्हणते चोऱ्या करताय चोऱ्या. यशोदा माता म्हटलं काय बोलताय, चोऱ्या कशाला करीन? हे माझ्या घरी 9 लाख गायी आहेत आणि 9 लाख गायी असताना माझ्या घरी पाटीलकी आलेली आणि त्या पाटीलकी असताना 9 लाख गायांचं दही किती, दूध किती, तूप किती, एवढं जळता जळणार पोरग तुमच्या घरी तूप लोणी चोरायला येईलच कशाला? अगं माझ्या घरी जळता जळना तुपाच्या हौदामध्ये कालवड पडली तर 8 दिवसांनी मला कळली. इतकं जळता जळणार तुम्ही चोरीचा आळ घेता माझ्या पोरावर की चोरी त्यानं केली, चोरी त्यानं केली. माझ्या पोरानं चोरी काही केलेली नाही. सख्य आहे तिला म्हणावं कितीही मोठा गुन्हा पोरानं करू द्या, आई म्हणते हे माझ्या पोरानं केलंच नाही. यशोदा माता म्हणते माझ्या पोरानं चोरी केली नाही. चला म्हणले सगळ्याजणी निघून जा. सगळ्याजणी निघून जात असताना सगळ्या गेल्या, एक जण तिथंच थांबली. ती म्हणते कृष्णाला, कृष्णा सगळ्यांनी माघार घ्यायची ठरवलं. काही हरकत नाही, पार्टी बदलणार असतील म्हणून माघार घेतली, पण मी एकटीच पार्टीची निष्ठावान आहे आणि मी अध्यक्ष महोदय आहे, त्याच्यामुळे 2 शब्द तुला सांगून जाणार आहे. हे बघ कृष्णा, फक्त तू माझ्या घरी येऊन दाखव. माझ्या घरी फक्त येऊन दाखव, नाही तुझी शेंडी खुटीला टांगून ठेवे ना नावाची चंद्रावळी गवळण सांगणार नाही. कृष्ण कन्हैया ऐकत होते. भगवान म्हणतायत पेंद्याला, पेंद्या कुठं राहते ही, कुठल्या गल्लीतली? पेंद्या म्हणता आमच्याच गल्लीतली. तू टेन्शनच घेऊ नको, सगळं मला घरबीर नंबर बिंबर सगळं माहिती. आजच जाऊया म्हटले तिच्या घरी. माझी शेंडी खुटीला टांगून ठेवते का? गेल्या ना संध्याकाळच्या घरी. संध्याकाळी घरी गेल्यानंतर चोरी केली, दही दूध तूप लोणी खाल्लं आणि खाऊन झाल्यानंतर
जी शेंडी खुट्टीला टांगणार होती ती झोपी गेली. देवानं पाहिलं, म्हणजे तिला आलेलं कळलं पाहिजे आपण येऊन गेलो. भगवान परमात्मा जवळ गेले. झोपलेली होती, तिची वेणी घेतली, तिच्या पतींची दाढी, त्या दाढीची आणि वेणीची गाठ बांधली आणि भगवान परमात्मा निघून गेले. सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर गवळण जागी झाली, उठली. जशी उठली तसं झोपलेल्या गवळ्याच्या दाढीला हिसका बसला. म्हणून गवळी म्हणतायत, मस्त होऊनी मातली धांदडी करसी ओढा ओढी मज लागी. अगं काय तुला कळतं का? वेळ काय, काळ काय, कुशाल दाढी ओढतेस? ते म्हटली का बसा, कुठं दाढी ओढली? मी दाढी नाही ओढली, तुम्हीच माझी वेणी ओढताय. ते म्हणतं दिवा लाव, दिवा बघू मी तुझी वेणी ओढतोय का तू माझी दाढी ओढतेस. दिवा लाव. दिवा लावला. दिवाच्या प्रकाशात पाहिलं, कोणी कोणाची दाढी कोणी कोणाची वेणी ओढत नसून 2 डबे एकत्र कोणीतरी जॉईंट केले होते. म्हटले सोडा आता गाठ. गाठ सोडायला सुरुवात केली. गाठबाई सोडिता सुटेना, कापा म्हणले. गाठबाई कापिता कापेना. आता म्हणले कापना सुटना, जाळून टाका. टेंबांना टेंबा जाळायला गाठ. गाठबाई जाळीता जळेना, कापता कापेना, जाळता जळेना, सोडता सुटेना. आता म्हणले काय करायचं? मग त्या गवळ्याच्या लक्षात आलं, काल गवळणींचा मोर्चा यशोदेच्या घरी गेला होता. आपलं हे ध्यान गेलं होतं का नाही विचारावं. गवळणीला विचारलं, का ग काल म्हणे मोर्चा? हा म्हणलं गेलते ना. काय केलं? म्हणले अध्यक्ष भाषण केलं ना. म्हणले मग काय बोललीस? काय नाही, मी त्या कृष्णाला सांगितलंय बघ, बाकीच्या निघून गेल्या, पण मी निष्ठावान कार्यकर्ते आहे या पक्षाची आणि म्हणून सांगते तुला, तू फक्त माझ्या घरी येऊन दाखवून नाही तुझी खुटीला शेंडे टांगून ठेविना ना, नावाची चंद्रावळी गवळण सांगणार. ते गवळी म्हणतात तुझ्या पाया पडतो, चल माझ्या बरोबर. कुठं? ए ज्यानं ही गाठ बांधली आहे त्याच्याकडे सोडायला चल. निघाले हो 2 जण बाहेर. ते दाढीची गाठ आणि वेणीची बांधलेली होती. ती गवळण थोडी किंचित उंच असल्यामुळं ती थोडी पुढं चालत होती आणि दाढी हानवटीला असते, वेणी थोडी वरती असते. मग त्या बिचाऱ्याला वरती अशी मान करून चालायला लागलं. घराच्या बाहेर आले तसे सगळे बालगोपाळ बाहेर होते. हुर्रे हुर्रे करत त्यांच्या पाठीमागं सगळे हसत हसत पळायला लागले. नंदराजाच्या वाड्याच्या बाहेर त्या गवळण आणि गवळी गेले. गवळणीने आवाज दिला, यशोदे बाहेर ये. यशोदा म्हणते आता बाया काय पोरानं करून ठेवले, कोण आलं बाई आता काय माहीत. यशोदा माता बाहेर आल्या. विचारलं काय झालं, आज काय केलं? नाही म्हणले काय केलं. मग कशाला? पोरग कुठे बोलव म्हणले. अगं काय केलं सांग. नाही म्हणले काहीच केलं नाही, पोराला बोलव. मग पोराला बोलवलं आणि मग म्हणले काय करायचे? नाही म्हणले लग्नात गाठी सोडायला मारायला चुकलं होतं, मारलेली ती सोडायला लावायची, बोलावता का त्याला? मग पोराला बोलवलं. भगवान बाहेर आले आणि भगवंताला सांगितलं एवढी गाठ सोड. हे देवानं ती गाठ सोडली आणि गाठ सोडल्यानंतर त्या गवळणीच्या कानात हळूच जाऊन सांगते, आता माझ्या नादाला लागशील का? ते गवळण म्हणते बाबा नाद केला तुझा पण वाया गेला बाबा, आता तुझ्या काय नादाला लागायची नाही. ऐसी ऐकता गाराणी हो, एक नाही शिले गाराणी. एकीचा म्हातारा असा झोपला होता, लोड शेडिंग भिजवून आला, सकाळ सकाळ दारात झोपलेला. झोपलेल्या म्हाताऱ्याला यानं पहिल्या आतमध्ये आलं, म्हणलं खायला दे. गवळण म्हणते मी खायला दिलं, खाल्लं डेरा आणि मोकळा घेऊन बाहेर चाललं तुरु तुरु. त्याला विचारते अरे कृष्णा कुठं? कृष्णा ऐक नाही, 1 नाही 2 नाही, बाहेर गेलं. म्हातारा दारात झोपलं होतं, दारी निजला होता म्हातारा, वरी फोडीला सैरा, त्याच्या डोक्यात तो डेरा फोडला. एक खारीक खोबऱ्याचा आणि बदामाचा शिरा मी म्हाताराला घातला म्हणून म्हातारा जगलं. समोसा वडापावन पोव जर रोज घातलं असतं तर म्हातारा माझं कधीच गेलं असतं. पुढची गवळण म्हणते अगं पोरगी आली माझी, बाळणपणाला दिवस गेले होते, मैत्रिणींना भेटाय गेली. भेटाय गेल्यानंतर ती सांगते की आई मैत्रिणींना भेटून येते, परत जायला होणार नाही म्हणून गेलेली बिचारी. आणि तिच्या आडवाले पुढं तिला म्हणतोय पोटावर हात फिरून ह्याच्यात भरलंय काय. आता पोरगी लाजली, रस्त्यावरच विचारल्यामुळं लाजली पोरगी. पण एवढंसं पोरग विचारतंय, हालं ना जागेवर न विचारल्याशिवाय उत्तर घेतल्याशिवाय, म्हणून सांगितलं बाळ याच्या आतमध्ये कृष्णा बाळ आहे बाळ. आता गप बसाव ना पोरानं. म्हणतो एवढं मोठं बाळ आत गेलोच कसं? असलं येडं तुझं पोरग. 5वी म्हणली अगं काय सांगू तुला गारानं. यानं काय केलं, मी रस्त्याने चालली होती आणि जाता जाता काय झालं, पदर घेतला होता डोक्यावर आणि निघाली होती आपली रस्त्याने. आणि गावाच्या मध्यभागी गेल्याबरोबर चावडीच्या ठिकाणीच तिथं आलं, मला हाक मारली, आवाज दिला. तसं मी त्याच्याकडे पाहिलं, उचलून घे म्हणलं. मी उचलूनही घेतलं. लाज वाटली मला, एवढा चावडीत आवाज दिला त्यानं गावामध्ये. मग म्हणले काय? आहो म्हणली त्याला उचलून घेतल्यानंतर मला माझ्या गळ्यात पडलं आणि माझे मुके घ्यायला लागले.
मुखाशी मुखचुंबन घेत हात गळ्यामध्ये घालत. अगं नुसते मुके नाही घेतले तर गळ्यात हात भर गावात भर चावडीत घालायला लागलं. लाजल्यावानी झालं. सवी गवळण म्हणते अगं तुमचं सगळ्यात सोडा, माझ्या पुरीला पाहुणं बघा यायचं होतं. पुरगीनं सडा टाकला होता दारामध्ये, रांगोळी घालत होती. रांगोळी घालत असताना अष्टदळ काढलं होतं. 8 घरात 8 कलर भरले होते. आणि म्हणली कलर भरल्यानंतर पोरगा आलं तिथं पोरगी म्हणली काय नाही कृष्ण पाहुणे येणार आहेत रांगोळी काढते. ती म्हणते असली वे रांगोळी असते, मला बघ कुसली भारी रांगोळी काढायची. खरं हा म्हणली येते. कौतुकानं पोरग म्हणते रांगोळी काढतो मी म्हणून गेली पोरगी बाजूला. म्हणली काढ. हे तर नाही म्हणला लांब जा तिकडं तोंड करून उभी राहा. पोरगी बाजूला गेली लांब तोंड करून तिकडं उभी राहिली. आणि काय सांगू त्या पोरानं काय प्रताप केला. दारी काढिले अष्टदळ वरी मुते चक्र पाणी. अगं अष्टदळ काढलं होतं त्याच्यावर यानं चड्डी काढली सू केली. अक्षरशः 8 घरात 8 कलर भरलेले सगळे कलर त्यानं एकाच घरात केले. असलं हे खोड्या करणारं पोरग. आणि मग काय सांगू यशोदा त्याला सांगायला लागली खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा. यशोदा सांगायला लागली यार खोड्या करू नको. काय ऐकू मी हे ऐकून ऐकून कंटाळा आला. शेवटी त्या गवळणींसोबत यशोदा माता भांडायला लागल्या. अगं ज्याचं गारानं सांगताय, ज्याच्यावर एवढे सगळे आळ घेताय, ज्यानं चोरी केली म्हणताय, जो असा वागला म्हणताय, अगं ते माझं पोरग तरी केवढं 5 वर्षाचं माझं बाळग, 5 वर्षाचं माझं बाळग, 5 वर्षाचं माझं बाळग, 5 वर्षाचं माझं बाळग. अंगणी खेळ खेळे ग, अंगणी खेळ खेळे, अंगणी माझ्या खेळ ग, अंगणी माझ्या खेळ. लटकाची घेता आळ गे गोकुळ जाणारे, का लटकाची घेता आळ गे गोकुळ जाणारे, का लटकत घेता आळ गे गोकुळ जाणारी, का लटकत घेता आळ गे गोकुळ जाणारी. यशोदा माता म्हणते अगं ज्याच्यावर आळ घेताय ते पोरग माझं केवढं 5 वर्षाचं माझं बाळ. आता यशोदा माता आई होती 5 वर्षाचं असलं तर किती आगाव आहे ते आईलाच माहीत असतं ना, नाही का. 5 वर्षाचं असलं तरी बघायला सगळ्यांना कौतुक वाटत असतं. पण कौतुक वाटून उपयोग नाही, ते कसंही हे त्याच्या संगतीत गेल्यावर कळत असतं. विठाला 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 विठाला. यशोदा त्यांच्याबरोबर भांडते अगं काय तुम्ही वेळ्यासारखं म्हणताय. सावळा अगं चिमणा माझा, अगं हा सावळा चिमणा माझा आहे. अंगणी खेळे राजा, तुम्ही मोठ्या ढाल गजागे गोकुळच्या नारी. यशोदा माता त्यांनाच भांडते, त्यांच्याशीच भांडत भांडत म्हणते तुम्ही लपून याची गोटी, तुम्ही लपून याचा भवरा, तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा. अगं तुम्ही सगळं तुम्हीच करता, तुम्हीच करून माझ्या या एवढ्या 5 वर्षाच्या या गुंडस लेकरावर ग आळ घेता तुम्ही. आणि मग यशोदा त्यांनाच म्हणते तुम्हीच सगळं करता. आणि त्यांनाच पुन्हा नाव ठेवते तुम्ही ठाईच्या ओडाळा, तुम्ही मोठ्या ढाल गजा, तुम्ही गोकुळच्या नारी, तुम्ही 12 घरच्या 12. यशोदा माता त्यांनाच नावं ठेवते म्हणते तुम्हीच सगळं करताय आणि माझ्या एवढ्या ताण्या लेकरावरती ग तुम्ही आळ घेता. म्हटलं ठीक आहे बाया, नाही तर नाही, नाही तुला पटत जातो म्हणले आम्ही आता. आणि सगळ्या गवळणी यशोदेला सांगून गेल्या यशोदे देवाला सांगून ठेव, तुझ्या कृष्णाला सांगून ठेव, आम्हाला काय आता इथं राहायचं नाही, गोकुळी राहावे का जावे सांग, आता काय करावं आम्ही आता जातो. आणि निघाले ना सगळे आपलं आपलं बिस्तर टपला निघाले. निघालेला देवाला कळलं सगळेजण गोकुळ सोडून निघालेले आहेत. आणि मग गोकुळ सोडून सगळेजण निघालेत म्हणताना भगवान परमात्मा तिथं गेले. गाडीमध्ये बैलगाडी झुपलेली होती, त्याच्यात सगळं भरलं होतं. प्रत्येक गवळी आपली गवळण घेऊन निघतले होते. आणि जाता जाता गवळणींना तहान लागली. ही सगळी देवाची करणी. गवळी पाणी आणायला खाली उतरले सगळे आणि देवानं त्या गवळ्यांची रूपं घेऊन सगळ्या गाडीत देव बसले. गवळ्यांनी पाणी घेऊन आले. पाणी घेऊन आल्यानंतर पाणी देतायत, पण आधीच ह्या पाणी पिऊन बसल्या होत्या कारण देव आले होते गवळ्यांच्या रूपामध्ये. त्या गवळ्यांनी पाहिला रे म्हणले असं कसं झालं, आम्ही तर पाणी आणायला गेलो होतो, हे कोण आलं आता. अरे म्हणले आम्ही तुमचे खरे नवरे आहेत, हे खरं नाहीये, तुम्ही नका जाऊ याच्याबरोबर. गवळणी अचंबित झाल्या, नेमकं काय करावं, खरं कोण प्रश्न पडला. परत गोकुळात गेले. नंदराजाकडे जाऊन आपली व्यथा मांडली. नंदराजानं सांगितलं मी खरी ओळख करून देतो, चला म्हणले गावाच्या बाहेर. गावाच्या बाहेर गेले आणि बाहेर गावाच्या गेल्यानंतर मोठा खड्डा खांदला. जवळजवळ असा 10 ते 12 फुटाचा खड्डा खांदला लांबीचा.
आणि रुंदीलाही तितकाच. देवानं पाहिलं सगळं. नंदराजा सांगतायत की हा जो खणलेला खड्डा आहे या खड्ड्याच्या अलीकडून पलीकडे जो उडी मारेल तो खरा गवळणीचा नवरा. नंदराजानं सांगितल्यावर प्रत्येक गवळी म्हणला 12 फुटाचा खड्डा आहे लांबीचा. एवढ्या 12 फुटाच्या खड्ड्यावर उडी मारायची. खोल 12 फुटे, लांब 12 फुटे, रुंद 12 फुटे. एवढ्यावनं उडी मारल्यावर खड्ड्यात पडलं हातपाय मोडल, काहीतरी इजा होईल. उग खुप्यात जाण्यापेक्षा गबगार एका जाग्या उभं राहावं. ज्याला लय जोर आहे ती उडी मारत. जे खरे गवळी होते ते जागेवरती उभे राहिले आणि ज्यानं अवतार घेतला होता त्यानं मारली उडी एका मिनिटात. जशी उडी मारून ते पलीकडे गेलं तसं नंदराजानं सांगितलं, हे पहा, हे तुमच्या पत्न्या आणि हे तुमचं सगळं साहित्य हे घ्या आणि तुम्ही निघून जा. असे कितीतरी नाना प्रकारच्या खोड्या देवानं केल्या. शेवटी ऐशी ऐकता गाराणी यशोदेन येणे आले पाणी. कृष्णा खोड्या दे टाकोणी एका जनार्दनी प्रेम तया आवरेणा. यशोदेनं सांगितलं, देवा आता बास कर, आता लय ऐकलं मी, आता सहन होत नाही, तू आता जा. कुठं? शाळेमध्ये जा. शाळेमध्ये जात असताना खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी, गोदने राखितो जगजेटी. भगवान परमात्मानं खांद्यावर कांबळी घेतली, हातामध्ये काठी घेतली, मयूर पिसाचा टोप घातला आणि आपल्याबरोबर बासरी घेतली सोबत. जेवढ्या गायी आवडतील तेवढ्या गायी सोबत घेतल्या, सर्व गोपाळांना घेतलं आणि भगवान परमात्मा निघाले. गोधने राखावया जातो शारंग पाणी. भगवान परमात्मा गेले यमुनेच्या तटावरती जाऊन गायी राखू लागले. तिथं गेल्यानंतर तिथंही एक एक खेळ खेळायला लागले. हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा. घुमरी वाजे ढमामा, घुमरी वाजे ढमामा, वाजे ढमामा, घुमरी वाजे ढमामा. हमामा हमामा पोरा हमामा, पोरा हमामा, हमामा पोरा हमामा. भगवान परमात्मा एक एक खेळ खेळायला लागले. भोवरा खेळला, लगोरी खेळली, आटापाट्या, सुरपारंब्या, चेंडू फळी. भोवरा खेळत असताना भोवरात आता सगळे ते लोप पावले. लगोर वगैरे सगळं कोण नाही खेळत. आटापाट्या, सुरपारंब्या कोणी खेळत नाही. पूर्वी छान खेळ होते, देवानं सगळे खेळले. भोवऱ्याचं वर्णन सुंदर केले. खेळ भवरा ग बाई भवरा, या राधिकेचा, या राधिकेचा, नवरा 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 खेळ भवरा ग बाई भवरा. विठ्ठल 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 भवरा खेळला. सगळं खेळ खेळला. खेळ खेळता खेळता सर्व सवंगडी दमले. देवाला सांगितलं, देव खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. देव आता भूक लागलेली आहे, मध्यान्ह झाली, 12:30 वाजायला लागले. आता कवर खेळ खेळता, आता बंद करा खेळ, खेळ मोडावा परता. देवानं सांगितलं असं म्हणता, ठीक आहे, मग तुम्ही सगळ्या गायी गोळा करा आणि मग आपण सर्वजण शिदोरी आणलेली आहे ती शिदोरी खाऊया. मग सर्वजणांनी आपल्या आपल्या गायी गोळा केल्या, जवळ आणल्या, शिदोऱ्या घेतल्या. देवाजवळ सगळेजण बसले. गोलाकार बसल्यानंतर देवानं सांगितलं, पहा, या ठिकाणी आपण आता काय करायचंय, आपण जेवण करायचंय है ना, जेवण करायचंय. देवानं सांगितलं, सगळेजण जाण आपली आपली शिदोरी घेऊन या. झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या, झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या. भगवान परमात्म्यानं शिदोऱ्या आणायला लावल्या. सगळ्यांनी शिदोऱ्या आणल्या. देवानं सगळ्यांच्या शिदोऱ्या जवळ घेतल्या, एकत्र केल्या, सगळा काला केला आणि सगळ्या गोपाळांना सांगितलं, पहा, हा जो काला आहे हा वैकुंठामध्ये मिळत नाही, हा काला मृत्यू लोकामध्ये मिळतो आणि वैकुंठातला दुर्लभ असणारा काला मृत्यू लोकामध्ये तुमच्या आमच्यासाठी सुलभ झालाय, ते म्हणजे संत महात्मे. त्या संतांनी हा काला आणला. त्या संतांचं एकदा सर्वांनी भजन करा. ज्ञानेश्वर